आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सुरगाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा, हक्क आणि उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या मागण्यांची तातडीनं दखल घ्यावी अशी ठाम भूमिका यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, उपजिल्हा प्रमुख कृष्णाभाऊ चौधरी, उपतालुका प्रमुख पुंडलिक गांगुर्डे तसेच तुलसीदास पेठे, भगवान गायकवाड, मनोहर गायकवाड यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते। यावेळी तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांनी आंदोलनकर्ते आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या, अडचणी आणि आंदोलनामागील भूमिका जाणून घेतली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केवळ मागणी म्हणून न पाहता त्यांच्या शिक्षण आणि भविष्यासोबत जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून शासनाने गांभीर्यानं पाहणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, शैक्षणिक हक्क आणि शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ मिळणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांसाठी ते आंदोलन करत असतील तर शासनाने त्यांच्याशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। आदिवासी समाजाच्या मुलांचे शिक्षण, त्यांचे हक्क आणि त्यांचे भवितव्य हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे। विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला सुरगाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा पूर्ण पाठिंबा आहे। शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीनं सकारात्मक कार्यवाही करावी आणि निर्णय घ्यावा अशी भूमिका मोहन गांगुर्डे यांनी व्यक्त केली। तसेच आदिवासी समाजाने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी संघटित राहण्याची गरज असल्याचं सांगत अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या संघर्षात समाजाने एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर शासनाने संवेदनशीलतेने विचार करून ठोस निर्णय घेण्याची मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने विलंब न करता संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। आंदोलनस्थळी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दर्शवला। आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पक्ष पूर्णपणे ताकदीनं सहभागी राहील आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते पूर्ण सहकार्य केलं जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या आंदोलनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि आदिवासी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचा आणि भविष्यातील संधीचा विचार करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरते आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। परंतु त्यावेळेस जेव्हा सर्व म्हणजे आपल्या राज्यभरामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये त्याचा उठाव झाला आणि लाखोचा मोर्चा नाशिकमध्ये निघाला, तेव्हा कुठेतरी हे केलं, काही प्रमाणात आपल्या मुलांना नोकरी दिल्या, पण असे अनेक मुद्दे अजून प्रलंबित आहेत। त्यांनी इथं सांगितल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला कागद दाखवताय, जार दाखवताय, ज्याप्रमाणे आमच्या भरत्या करा ना, ज्याप्रमाणे आमचे जे काही आमचे मूलभूत अधिकार आहेत ते आम्हाला द्या, नाही देते। मागे एक आंदोलन झालं, किती महिने चालला होता आपल्याला माहित आहे ना, 5-6 महिने आंदोलन चाललं होतं। इथं सर्व ते गेट बंद केलं होतं की आंदोलनकर्त्यांना जसं काही जपून ठेवला होता, जसं आपण फार नक्षलवादी आहोत अशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त तिथं होता। इकडून इकडे हलायला सुद्धा देत नव्हते, एवढा मोठा बंदोबस्त होता। तो गेट बंद केला। हे 5 जिल्ह्याचा आपला महाराष्ट्राचा हे आदिवासी विकास विभाग आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आपले कामं करण्यासाठी इथे लोक येत होते, त्यांना जाऊन पण देत नव्हते, घुसून पण देत नव्हते। एक दिवस आम्ही आलो, इथे घोडे लावले आम्ही आंदोलनकर्त्यांना, तुम्ही वाटलं तर साऱ्यांना बेड्या घाला ना, आमची मुलं त्यांच्या न्याय हक्कासाठी बसले, त्यांना सगळ्यांना बेड्या घाला, पण तुम्ही इतर लोकांनाही जाऊन देत नाही। आणि म्हणून तेव्हा ते खुल्लं केलं। तेव्हा हे आंदोलन जे आहे, तुम्ही आंदोलन करतायत, आंदोलनाच्या माझ्यावर अनेक केस आहेत, ही आजही केस होती। हे जसं आहे ना तसंच एक मुद्दाम या विषयाला धरून सांगतो, आपल्याला कळलं पाहिजे। 2008 साली महावितरण आपल्या दारी ही योजना सरकारनं आणली। लोकांना वाटलं आता पैसे भरले का आपल्याला कनेक्शन मिळेल। 8 सालापासून 8 गेला, 9 गेला, 10 गेला, 11 गेला, 12 गेला, 13 गेला, 14 सालापर्यंत कनेक्शन दिलंच नाही लोकांना।
आपण बिल चालू करून दिली. आणि जेव्हा आंदोलन केलं तिथल्या अधिकाऱ्यांना तिथं काय आता हे सांगतात आम्हाला मारला धरला कपडे फाडले, जो प्रकार झाला असं तो झाला असं लोक चिडले. त्याची केस इथं चालू आहे आमच्यावर. आम्ही आता रोज ती केस करतो. म्हणजे तुम्ही एक तर आमचे पैसे पुरवले, आम्हाला कनेक्शन न देता तुम्ही आमचे बिल चालू केले. की असे अनेक प्रकारच्या आदिवासीची हेळसांड चालू आहे. आदिवासी एकच नाही, हे मुद्दा म्हणून करून राहिलो आदिवासीला. जेव्हा केसा लागू झाला आणि तेव्हापासून काही अधिकार आपल्याला मिळाले, मग आपल्या संघटना झाल्या, मग आम्ही आदिवासी आहोत, आमचं न्याय आम्हाला मिळलं पाहिजे, आमचे हक्क आम्हाला मिळलं पाहिजे, जेव्हा आपण मागायला लागलो तेव्हापासूनच हे आपल्यावर चिडलेले आहे. हे आपल्याकडे फिरून पण पाहत नाही. 6 महिने कुठं आंदोलन आमचं, 6 महिने आंदोलन. अरे तुम्ही जा ना त्यांच्याकडे, जा. त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या. तुम्ही काय करायचे ते त्यांना सांगा. 6 महिने कुठलं पण विचारून पाहत नाही. मागच्या वेळेस ह्याच इतका मैदानावर तो खोटे उपोषणाला बसला होता. त्याला विचारून पण पाहतो की त्याची तब्येत अगदी याच्यावरती आली होती आणि तो विराल पेटला होता. मी म्हणत तर माझ्या समाजासाठी मरेल म्हणे. आम्ही त्याला सांगितलंय बाबा हे कशाला करतो. तो ऐकत नव्हता. मग आम्ही आयुक्ताकडे गेलो, त्यांना सांगितलं हा काय प्रकार आहे, तुम्ही त्याच्यापर्यंत जा. त्याची काय तुम्ही मरायची वाट पाहताय का? त्याच्याकडे जा, त्याची मागणी काय आहे ते समजून सांगा, समजून घ्या. त्याला काय करणार आहे. तेव्हा हे आले, त्याला उचलला, त्याच्यात नेऊन ठेवलं. अशा प्रकारचं जे हे सरकारचं धोरण आदिवासींच्या बाबतीत चालू आहे हे कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि याच्यावरती आदिवासीमध्ये बऱ्यापैकी आता संघटना काम करतायत. या गोष्टींची जनजागृती झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थात आपण खऱ्या अर्थाने इथे येऊन बसलं पाहिजे, पण खाली समाजामध्ये याची कुठेतरी जागृत झाल्या पाहिजे, वाचेता झाल्या पाहिजे. तिथं आपली मुलं तिथे बसून आहेत, भर पावसाळ्यात बसलेत. मागच्या वेळी सुद्धा असं तिथं पाणी नाही, लाईट नाही, काहीच नाही. आम्ही चोर आहोत का? आम्ही काय या देशाचे नागरिक नाही का? तुम्ही म्हणताय हे आदिवासी नागरिक हे असले तिथे बसतोय आम्ही, कोणी विचारून पण पाहत नाही. मंत्री येत आहेत, अनेक तिथे कामं चालू आहेत, किती खर्च येणार आहे. आश्रमशाळेचं काय तर आहे, 23ची जिथे स्टॉक आहे, 23ची जिथे भरती आहे, म्हणजे शिक्षकांची गरज आहे, तिथे 2-2 शिक्षक फक्त आहेत. 2-2 शिक्षक, 2 शिक्षकांना आपली मुलं शिकतात. जाणून बघून करतायत. हे मागच्या वेळेस जसं आंदोलन केलं समजा आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे, जिल्ह्याच्या बाहेरच्याही जिल्ह्यामध्ये तसा उठाव झाला आणि सारे एकवटले इथं आले, जेव्हा दणका बसला तेव्हा कोणतरी हे केलं. अशा पद्धतीच्या तुम्हाला मी विनंती करणार आहे, तुम्ही बाकीचे उपोषण करा, पण आपले काही प्रतिनिधी आहेत, जे बोलणारे मुलं आहेत, तुम्ही आपले लोकप्रतिनिधी आहेत, ते आजी असोत माझे असोत, त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे काय बाबा तुम्ही काय करताय. तुमची वेळ येते तेव्हा आम्ही पुढे असतो ना. आता आमची वेळ आहे. आता तुम्ही हे ठणकावून सांगितलं पाहिजे. हे कुठेतरी ठणकावून सांगितलं तर हे भानवड येते. म्हणजे यांना वाटलं काही नाही चाललंय. हे जसे बोलले लाडक्या बहिणींना पैसे आहेत, अरे पण लाडक्या बहिणींना का देता येते, त्याच्यामध्ये त्यांचं हित आहे ना. लाडक्या बहिणींच्या मतावर यांना सत्ता मिळवायची आहे, त्या सत्तेतून अजून काय असेल त्यांना कमवायचं आहे. तुम्हाला देऊन काय मिळणार आहे यांना. अशा पद्धतीचं हे चाललंय. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला आहे, या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल, तुम्हाला जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे आम्ही उभे राहू. आम्ही अशा अनेक आंदोलनं केले, तुम्हालाही माहित आहे. 1919 केस आहे आंदोलनाचे, तुम्हालाही माहित आहे. आमचे सुरगाणेकरांना सर्वांना माहित आहे आंदोलनाचं आमचं आहे. आणि म्हणून तुम्ही आमदार गावित सारखे असतील किंवा असे जे रस्त्यावर उभे राहून संघटन करतायत, लढतायत, ते कुठल्या पक्षाचे आहेत ती वेगळी गोष्ट आहे. पण असंच इथं त्यावेळेस हे आंदोलन झालं, इथं आपले मुलं बसले होते, कोणी फिरून पाहत नव्हता. हे आपले नेते इथं बसले होते, त्यावेळेस सुद्धा यांनी त्या मागण्यांच्या बाबतीत काही चर्चा नाही केली. मागण्यांच्या बाबतीत काही नाही, पण एक यायचे आणि पोरांमध्ये जुदाभाव सांगायचे. अरे तुम्ही भाजपला मानणार आहे, तुमचा काय संबंध इथं. तुम्ही काँग्रेसला मानणार आहे, तुमचा काय संबंध. जेव्हा मला गावितांनी सांगितलं की आपण इथं मरतोय, तिथं तुम्ही 8 दिवस रस्ता महामार्ग अडवलाय आणि इथं पोरातच दुफळ्या झाल्या, हे असे आपल्यातच फूट पाडतात. आणि म्हणून जेव्हा असे काही आंदोलन होतील त्यावेळेस पक्षी विराई एकच फक्त माझे आदिवासी आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, पक्ष नको. आणि म्हणून साठी तुमच्या लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही जे काय आहेत तुम्ही तिकडे आले तर तुम्ही आम्हाला सांगा,
आम्ही सुरगाणा तुम्हाला कॉपरेट करू. तुम्हाला तिथले सुरगाण्यामधले जे जे अनेक पक्षाचे लोक आहेत त्यांच्याकडे घेऊन जाऊ. त्यांना सांगू का आपल्याला त्या लढ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचा आहे, पाठिंबा द्यायचा आहे. कळवणमतचे असतील, इगतपुरीचे असतील, हे सर्व आपण सर्वांना विनंती केल्या पाहिजे. आणि मागचं सारखं आंदोलन झालं पाहिजे कुठे होईल नाही हे आपल्याला विचार मी पाहणार. आणि म्हणूनसाठी तुम्ही जे उपोषण केलं हे राष्ट्र उपोषण आहे, आपल्या राष्ट्र मागण्या आहेत, याच्यामध्ये काहीही चूक नाही. हे वाचण्यापेक्षा हे सांगण्यापेक्षा सर्व आपल्याला तोंडीपाठ आहे. तुम्हाला इकडे रस्ते खणायला पैसे आहेत आणि इकडे यांच्यासाठी पैसे नाही. तुम्हाला तिकडे आता ते किचनचं सांगितलं, किती वाईट आहे हो, किती वाईट आहे. म्हणजे आपल्याला जे मिळत होता तिथे एक चोर उभा केला, आता त्याच्यात त्यांना दलाली करायची. सांगा हा पोटभर देणार आहे का? जे आपल्याला काही ग्राम मध्ये मिळत होता 200-250, आता हा जर ठेकेदार आलाय हा 200-250 ग्राम देणार, निम्मा तो खाणार आणि निम्मा मुलांना. काय चाललंय काय? ही अत्यंत आदिवासीच्या बाबतीत यांनी अत्यंत चुकीचं हे नियोजन चालू केलेलं आहे. हे कुठेतरी थांबल्या पाहिजे. त्याच्यासाठी एवढ्यावर थांबून नाही, मागच्यासारखं आंदोलन झाल्या पाहिजे, शाळा बंद झाल्या पाहिजे, कॉलेज बंद झाल्या पाहिजे, तर कुठेतरी हे वटणीवर येतील. आणि म्हणून तुम्ही जे आंदोलन केलं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज असेल, आमचा इतर एक हा सुगाणीचा आहे कृष्ण पाटलाचा मुलगा, त्याला सांगा आम्हाला फोन करा. तुम्हाला गरज पाठवते तर तिथे रस्ता रोको करू आम्ही. असं काही नाही इथं जेवण आंदोलनं करायची, तर जिथं गरज वाटेल तिथं आम्हाला हाक मारा. तुमच्या सोबत राहा. तुमच्या जोपर्यंत मागण्या सुटत नाही तोपर्यंत आमचा पाठिंबा राहील, आम्ही सोबत राहू असं तुम्हाला आश्वासित करतोय. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा खूप खूप धन्यवाद.